काय ग सटवे, तुला सांगितलं होतं ना, नवऱ्या मुलासह त्याच्या घरचे लोक आल्यावर त्यांच्या समोर येऊ नकोस म्हणून. तरी देखील तू त्यांच्या समोर आली. तुला काय वाटलं माझ्या मुलीला सोडून तो मुलगा तुला पसंत करेल? काकी, मी फक्त नाश्त्याच्या रिकाम्या प्लेट घ्यायला आले होते. ज्याच्या नशिबी जे लिहिलेलं असतं ते घडणार. पुढे घडलं देखील तसंच. काकीच्या मुलीला पाहण्यासाठी आलेल्या मुलाचं शीतल सोबतच. शीतलचे बाबा गोपीनाथराव तलाठी होते, तर आई गृहिणी होती. त्यांना पहिली मुलगी झाली. तिचं नाव शीतल होतं आणि तिच्या मागून एक मुलगा झाला, त्याचं नाव अमोल होतं. छोटं कुटुंब, त्यात गोपीनाथरावांना चांगली नोकरी असल्यामुळे त्यांच्याकडे खूप संपत्ती होती आणि त्यांचं राहणीमान देखील चांगले होते. घरात नेहमी खेळीमेळीचं वातावरण असायचं. पुढे एवढी वाईट घटना घडेल असा कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. कारण गोपीनाथरावांची बायको अलकाताई त्यांच्या गावातील कोणाच्याही घरात काही कार्यक्रम असला की सर्व कामं करायला नेहमी पुढे असायच्या. गावात कार्यक्रम आहे तिथे अलकाताई उपस्थित नाही असं कधीच घडलं नाही. त्यामुळे त्यांना गावात मानाचं स्थान होतं. प्रत्येकाला असं वाटायचं की अलकाताई आपल्याच घरातील आहेत. कोणाची आर्थिक अडचण असेल तर गोपीनाथराव सढळ हातांनी मदत करत. अशा नवरा बायकोवर काळाने घाळा घातला. पावसाळा संपत आला होता. सप्टेंबरचा महिना होता. एक दिवस दोघे नवरा बायको गोपीनाथराव आणि अलकाताई आपल्या शेतावर गेले असताना जोराचा पाऊस आला, म्हणून दोघेही एका झाडाखाली उभे राहिले. तेवढ्यात विजा चमकू लागल्या. गोपीनाथराव आणि अलकाताईंना काही समजण्या अगोदरच वीज त्या झाडावर पडली, ज्या झाडाखाली ते दोघे उभे होते, आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. 11वीत असलेली शीतल आणि 7वीला असलेला अमोल, दोन्ही मुलं अनाथ झाली. पूर्ण गावात शोककाला पसरली. फक्त एका कुटुंबातील लोकांना त्यांच्या जाण्याने आनंद झाला. आता हे कुटुंब कोणतं असेल तर गोपीनाथरावांच्या फारचं दूरचं नव्हतं. त्यांच्या सख्ख्या भावाचं अनंतरावांचं कुटुंब. गोपीनाथराव आणि अलकाताईंवर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर 13व्यापर्यंत गावातील लोक आलीपाळीने शीतल आणि अमोलला जेवण आणून देऊ लागले. पण 13व्याच्या विधी पार पडल्यानंतर अनंतराव म्हणाले, या दोन्ही मुलांची जबाबदारी मी स्वतः घेईन. ही मुलं माझ्याच घरी राहतील. गावकऱ्यांना वाटलं मुलाचा काकाच मुलांची जबाबदारी घेत आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. शीतल विचार करू लागली, काका की माझ्यासह माझ्या भावाचा सांभाळ करण्यासाठी तयार आहेत. बरं झालं, इथेच राहून आपल्याला सर्व गोष्टी करता येतील. सुरुवातीचे काही दिवस शीतलचा आनंद काका आणि वनिता काकी चांगली वागली, कारण त्यांना गोपीनाथरावांच्या घरासह सर्व संपत्ती आपल्या नावावर करून घ्यायची होती. ते काम पूर्ण झाल्यावर मात्र शीतलच्या काका काकीचे तिच्या सोबतचे आणि अमोल सोबतचे वागणे बदलले. शीतलला सांगण्यात आले की शिकून पुढे काय होणार आहेस, तुला चूल आणि मुलंच सांभाळायचं आहे. तू घरातील सर्व कामं कर. या उलट वनिता काकींची मुलगी श्रद्धा, तिला काकी अजिबात काम सांगायचे नाही. ती शीतलच्याच वयाची होती. तिला शिकण्यासाठी मुभा होती, पण तिच्या अभ्यासात जास्त लक्ष नसायचं. मैत्रिणींबरोबर फिरणे आणि मोबाईलमध्ये सतत व्यस्त असणे, एवढं तिचं काम होतं. बघता बघता वर्ष अशीच निघून गेली आणि शीतल आणि श्रद्धाचे लग्नाचं वय झालं. खरंच श्रद्धाच्या लग्नाचा विषय निघू लागला तेव्हा शीतल नम्रपणे आपल्या काकाला म्हणाली, काका, माझं सुद्धा लग्न करून देणार ना? काका काही बोलणार त्या अगोदर काकी म्हणाली, अगोदर माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, मग तुझ्या लग्नाचा विचार करू. तू हॉलची नीट साफसफाई करून घे. आता कोणी ना कोणी घरी येत राहणार. शीतल रूम मधून बाहेर गेल्यावर काकी काकांना म्हणाली, आली मोठी लग्न करणारी. हिचं लग्न केलं तर घरातील कामे कोण करणार? फुकटची कामवाली भेटली आहे, हिला कोण सोडणार? एवढं बोलून काका काकी दोघे खळखळून हसू लागले. अनंतरावांनी आपल्या मुलीसाठी एक श्रीमंत घरातील मुलगा शोधला. त्या मुलाच्या घरी जाऊन सर्व चौकशी करून एक दिवस मुलासह त्याच्या घरच्या लोकांना मुलगी पाहण्यासाठी घरी बोलावले. ते लोक घरी येणार म्हणून वनिता काकींनी शीतलकडून पूर्ण घराची साफसफाई करून घेतली आणि ज्या दिवशी पाहुणे येणार होते त्या दिवशी तिला लवकर उठून तिच्याकडून घराच्या समोरील जागेत एक सुंदर रांगोळी काढून घेतली आणि शीतलला बजावून सांगितलं की ते लोक आल्यावर तू स्वयंपाकघराच्या बाहेर पडायचं नाही. त्यांच्यासाठी लागणारा नाश्ता बाहेरूनच आणला जाईल, पण तो नाश्ता प्लेटमध्ये देण्याचं काम तू करायचं. तू भरून दिलेल्या प्लेट श्रद्धा बाहेर घेऊन येईल. मग तू सर्वांसाठी कॉफी बनवायची. कॉफी चांगली व्हायला हवी. शीतलने काकीने सांगितलेल्या प्रमाणे सर्व केलं. पण खूप वेळ झाला आणि पाहुणे मंडळी गेली नाही तरी नाश्त्याच्या प्लेट आणि कॉफीचे कप घेऊन श्रद्धा परत आली नाही, म्हणून ते आणण्यासाठी शीतल बाहेर आली. त्याच वेळी सर्व पाहुण्यांची नजर शीतलवर पडली. मग सर्वजण विचारू लागले,
तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्हाला एकच मुलगी आहे, मग ही मुलगी कोण आहे? अनंतरावांनी आपल्या भावासोबत घडलेला दुःखद प्रसंग सांगितला आणि म्हणाले, त्यांची ही मुलगी आणि हिच्यापेक्षा एक लहान भाऊ आहे. या दोघांचा सांभाळ आम्हीच करतो. सर्वजण अनंतराव आणि वनिता काकींची वाहवा करत म्हणाली, अरे वा, तुम्ही तर खूप चांगलं काम करत आहात. आजकाल कोणी दुसऱ्यांच्या मुलांची जबाबदारी उचलायला तयार होत नाही. त्यावर वनिता काकी म्हणाल्या, मी तर त्याच वेळी या दोन्ही मुलांना माझ्या पदरात घेतलं आणि म्हणाली, तुम्ही चिंता करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही आमच्या मुलांप्रमाणे सांभाळ करू. काका काकीचे असे बोलणे ऐकून शीतलला आश्चर्य वाटले, पण ती काहीच न बोलता प्लेट आणि कॉफीचे रिकामे कप घेऊन आतमध्ये गेली. पाहुण्यांकडून शीतलच्या काका काकीचे कौतुक झाले. हे ऐकून त्यांना खूप चांगले वाटले. परंतु पाहुणे गेल्यानंतर वनिता काकींनी शीतलची चांगलीच खरटपट्टी काढली. काय ग काळतोंडे, तुला सांगितलं होतं ना, नवरा मुलगा आणि त्याच्या घरच्यांच्या समोर येऊ नकोस, तरी मुद्दाम तो बाहेर का आलीस? तुला काय वाटलं होतं, तो मुलगा माझ्या मुलीला नापसंत करून तुझ्या बरोबर लग्न करायला तयार होईल? शीतल नम्रपणे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होती. काकी, सर्व पाहुण्यांसमोर नाश्त्यांच्या रिकाम्या प्लेट्स आणि कॉफीचे कप तसेच पडले होते. ते तसंच ठेवणं चांगलं दिसत नाही. कदाचित त्याच्यावर एखादी माशी देखील येऊन फिरू शकते. मला वाटलं श्रद्धा त्या प्लेट्स आणि कप घेऊन येईल, पण काही वेळ वाट पाहिल्यानंतर शेवटी मीच आले. अगं, कोणतीही माशी त्या प्लेट आणि कपांवर आली नसती. तूच घाणेरडी माशी आहेस, जी तिथे घाणेरड्या पायांनी सर्वांसमोर आलीस. असं म्हणत काकीने शीतलवर हात उचलला. शीतलने पुढे तोंडातून एक शब्द न उच्चारता काकीचा मार सहन केला आणि ती विचार करू लागली, माझ्यामुळेच काका काकीचे त्या लोकांकडून कौतुक झाले, तरी काकी माझ्यासोबत अशी का वागते? या प्रश्नाचे उत्तर शीतलला मिळाले नाही. मुलाकडचे लोक घरी गेल्यावर विचार करू लागले. मुलगी थोडी गर्विष्ठ वाटते, ती जास्त काही बोलत नव्हती. त्यावर त्या मुलाचे वडील म्हणाले, आपण अजून त्या मुलीसाठी अनोळखी आहोत. पहिल्याच भेटीत ती मन मोकळेपणाने कशी बोलेल? मुलीचे आई वडील पाहिलेत ना, किती दयावान आहेत. त्यांचे असे बोलणे ऐकून त्यांच्या बोलण्याला समर्थन देऊन मुलाच्या बाजूने लग्नासाठी होकार कळवला. मुलाकडून होकार येतात शीतलचे काका काकी खूप खुश झाले. त्यांनी लगेच लग्नाची तयारी चालू केली. आपली एकुलती एक मुलगी आहे, तिचं लग्न असं व्हायला हवं की पंचकृषीतील लोक नाव काढायला हवेत की अनंतरावांनी आपल्या मुलीचं लग्न काय धूमधडाक्यात केलं आहे. दोन्हीकडचे लोक बसून लग्नाची तारीख नक्की करण्यात आली. जोरदार तयारी करण्यात आली. लग्नाचा दिवस उजाडला व लग्नासाठी लग्न मंडपाच्या दारात आला. त्याच वेळी एकच गोंधळ उडाला. कोणीतरी गुपित असलेली बातमी उघड केली की नवरी मुलगी पळून गेली आहे. या बातमीने उपस्थित सर्वांनाच गोंधळात टाकले. आता नवरीचं पळून गेली आहे म्हटल्यावर लग्न तरी कसं होणार? दोन्ही बाजूंनी लग्नाला आलेल्या पाहुण्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. याच संधीचा फायदा घेऊन शेजारी राहणाऱ्या जानकीताईंनी शीतलच्या काकांसोबत चर्चा करून त्यांना समजावून सांगितलं की नवरा मुलगा मंडपाच्या दारात आला आहे. सर्व वराडी मंडपात जमले आहेत. अशा परिस्थितीमध्ये लग्न न होता नवरा मुलगा मंडपाच्या दारातून परत गेला तर समाजात तुमचीच बदनामी होईल. त्यावर शीतलचे काका म्हणाले, माझ्या मुलीनेच एवढा मोठा गोंधळ घालून ठेवला आहे. तिचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता टाइम शिल्लक नाही. अशा परिस्थितीत काय करणार? हे बघा अनंतराव, तुमच्या भावाची मुलगी शीतल तुमच्या मुलीच्या वयाचीच आहे. जर तुमच्या मुलीच्या जागी तिला लग्नाला उभी केलीत तर ही चर्चा या मंडपातच सीमित राहून तुमची अब्रू वाचेल. तसंही आज ना उद्या तुम्हाला तिचे लग्न करून द्यावेच लागेल ना. जानकी वहिनी, तुम्ही बरोबर बोलत आहात, पण वराकडच्या मंडळींना असं केलेलं आवडेल का? अहो, त्यांची चिंता तुम्ही कशाला करताय? त्याची सर्व जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवा. मी नवरदेवासह त्याच्या आई बाबांबरोबर बोलते. तोपर्यंत तुम्ही शीतलला तयार करा. जानकीताई ही गोष्ट मुद्दामून करत होत्या, कारण त्यांना माहित होतं की शीतल किती प्रामाणिक आणि साधी मुलगी आहे. परंतु तिचे काका काकी तिच्याकडून घरातील कामेच करून घेत नाहीत, तर तिच्यावर नाहक अत्याचार करतात. हे त्यांना देखील पाहवत नव्हते. म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन ह्या संधीचं सोनं करून शीतलची त्या घरातून त्यांना सुटका करायची होती. जानकीताईंनी सांगितलेली गोष्ट अनंतरावांनी लगेचच वनिताताईंना सांगितली. सुरुवातीला त्यांनी या गोष्टीला नकार दिला, परंतु अनंतराव म्हणाले, वनिता, आता आपल्याकडे पर्याय नाही. त्यामुळे नाईलाजाने वनिताताईंना अनंतरावांच्या हो मध्ये हो मिळून शीतलला लग्नासाठी तयार करावी लागली. तोपर्यंत तिकडे जानकीताईंनी नवरदेवासह त्याच्या आई वडिलांना ही गोष्ट सांगितली आणि हे सुद्धा सांगितलं की शीतल खूप चांगली मुलगी आहे. ती फक्त दिसायला सुंदर नाही, तर ती तितकेच संस्कारी आणि प्रामाणिक मुलगी आहे. फक्त तिचा जीव तिच्या छोट्या भावात आहे. त्यामुळे तुम्ही तिच्यासह तिच्या छोट्या भावाला सोबत घेऊन जाण्यासाठी तयार व्हा.
नवरा मुलगा अजितने आणि त्याच्या आईवडिलांनी शीतलला पाहिले होते आणि तिची परिस्थिती त्यांना माहीत होती. त्यामुळे जानकीताईंच्या बोलण्यावर त्यांचा लगेच विश्वास बसला. मग वेळ न घालवता श्रद्धाच्या जागी शीतलला उभी करून त्याच मंडपात अजितच्या शीतल बरोबर लग्न झाले. जेव्हा शीतलच्या पाठवणीची वेळ आली तेव्हा शीतल आपल्या काकाकींना म्हणाली, मला माझ्यासोबत माझ्या भावाला सुद्धा घेऊन जायचं आहे. मी एकटी इथून कुठेही जाणार नाही. त्यावेळी शीतलची काकी पुढे आली आणि म्हणाली, शीतल, तुला वेळ लागला आहे का? तुझं लग्न झालं आहे म्हणून तू तुझ्या भावाला बरोबर घेऊन जाणार का? असं होत नाही. आम्ही आहोत ना, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि तू सुद्धा अधूनमधून येऊन त्याला बघून जा. शीतलच्या काकीला माहित होतं, जर शीतल बरोबर तिच्या भावाला सुद्धा पाठवलं तर ती पुन्हा कधीच आपल्या घरी येणार नाही आणि असं झालं तर आपली फुकटची कामवाली आपल्या हातातून कायमची जाईल. म्हणून काकीने सर्वांसमोर अगदी गोड बोलून फक्त शीतलचीच पाठवणी केली. शीतल आपल्या सासरच्या घरी गेल्यानंतर ते घर पाहून खूप आनंदी झाली, पण तिचा तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्यामागचे एकमेव कारण म्हणजे तिचा भाऊ अजूनही तिच्या काका काकीच्या घरी होता. आता आपण नाहीत म्हटल्यावर काका काकी आपल्या भावाला त्रास देणार हे तिला माहित होते. शीतलच्या सासरची सर्वच माणसे खूप चांगली होती. त्या घरातील प्रत्येक जण शीतलला आदराची वागणूक देत होता. तिचा नवरा तर तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. शनिवार रविवार आला की तो तिला एखादा सिनेमा बघायला घेऊन जायचा. तिथून ते चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन डिनर करून घरी यायचे. तर कधी अजित तिला समुद्र किनारी फिरायला न्यायचा. पण एवढं करून सुद्धा शीतलच्या चेहऱ्यावर नेहमी भीती असायची. ही गोष्ट हळूहळू अजितच्या लक्षात येऊ लागली. म्हणून याविषयी तो शीतलला विचारू लागला. पण शीतल काहीही सांगण्यास तयार नव्हती. काही महिन्यांनी रक्षाबंधनाचा दिवस आल्यावर शीतलच्या मनात नसताना सुद्धा अजितने तिला आपल्या माहेरी भावाला राखी बांधण्यासाठी पाठवली. जेव्हा राखी बांधून शीतल पुन्हा सासरी आली तेव्हा तिच्या हातात आणि पायांवर मारहाणीच्या खुनांचे व्रण होते. त्या खुना सासरच्या लोकांना दिसू नये म्हणून शीतल साडीमध्ये सतत आपले हात आणि पाय लपून ठेवत असायची. पण नवऱ्याच्या नजरेतून ह्या गोष्टी चुकू शकत नव्हत्या. जेव्हा अजित शीतलच्या हातावर आणि पायावर मारहाणीच्या खुना पाहिल्या तेव्हा मात्र अजितने शीतलला विचारले की तू खोटं बोलू नकोस किंवा कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. जे काही आहे ते मला खरं खरं सांग. त्यावेळी शीतल रडतच म्हणाली, अजित, मला काकी आता इकडे येऊनच देत नव्हती. तिचं म्हणणं होतं की मी तुला घटस्फोट देऊन कायमस्वरूपी त्यांच्याच घरी राहायला जावी. का तर मी त्यांच्या घरची फुकटची मोलकरीण होते. पण माझं लग्न झाल्यामुळे काकीला सर्व कामं करावी लागत आहेत. खरं तर मला माझ्या भावाला माझ्या बरोबर घेऊन यायचे होते. पण काकीला माहित होतं, जर मी भावाला बरोबर घेऊन आले तर पुन्हा मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही. म्हणून तिने माझ्या जीव की प्राण असणारा माझा भाऊ स्वतः जवळच ठेवला. आता काकी त्याला खूप त्रास देते रे. नको नको ती कामे त्याच्याकडून करून घेते. काकीची मुलगी श्रद्धा तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली होती. पण त्या मुलाने तिची फसवणूक करून तिला सोडून दिली. आता ती सुद्धा घरी आली आहे. त्या दोघींनी मला खूप त्रास दिला आणि त्या घरातून बाहेर पडताना त्या दोघींनी मला धमकी दिली की जर तू आम्ही सांगितल्याप्रमाणे केलं नाहीस आणि या घरी कायमची राहायला आली नाहीस तर तू तुझ्या भावाला विसरून जा. आम्ही त्याचे काय हाल करू ना त्याचा तू विचार सुद्धा करू शकत नाहीस. अजित, प्लीज, मला माझा भाऊ हवा आहे. माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या भावाला काही त्रास होता कामा नये. अजित शीतलला म्हणाला, तू टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या भावाला काहीही होणार नाही, हा मी तुला शब्द देतो. फक्त यापुढे तू मी जे काही सांगेन तसंच करायचं. अजितची पोलिसांमध्ये चांगली ओळख होती. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची पूर्ण माहिती दिली. मग पोलिसांच्या मदतीनेच एक प्लॅन तयार करण्यात आला. त्या प्लॅननुसार शीतलला जुने कपडे घालून हातात एक बॅग देऊन तिच्या काका काकींच्या घरी पाठवण्यात आली. ती जात असताना पोलिसांनी तिच्या कपड्यांवर एक कॅमेरा बसवला होता आणि तिला सांगितले होते की तू घाबरू नकोस. ते लोक तुझ्या भावाला काय करतात आणि तुझ्या बरोबर कसं वागतात याचे आम्हाला पुरावे हवे आहेत. कारण न्यायालयात पुराव्या अभावी कोणतीही गोष्ट सिद्ध करता येत नाही. शीतल काकाकीच्या घराच्या दरवाजात गेल्यावर काकीने तिला पाहिले आणि तिला बॅग सहित पाहिल्यावर म्हणाली, शेवटी काय झालं? तुझी भिकारणीसारखी अवस्था करून त्या लोकांनी हकलून लावली ना, मग आलीस ना आमच्याच दारात. ये, पटकन आत ये आणि सिंक मध्ये भांडी पडली आहेत ती घासून घे. शीतल अगदी नम्रपणे म्हणाली, काकी, माझा भाऊ अमोल कुठे आहे? तो मेलेला नाही. तुला सांगितलेलं काम कर. काकी, मी काम करते. मी काम करायला नकार देत नाही, पण मला माझ्या भावाला पाहायचं आहे. असं म्हटल्याबरोबर श्रद्धाने जोरात
कांशीला शीतलच्या मारली आणि म्हणाली, आई काय सांगते ते तुला कळत नाही का? भिकारडी कुठली. माझे ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं होतं त्याच्या बरोबर लग्न करून सुखी संसाराची स्वप्न पाहत होतीस का? जा आणि तेवढी भांडी घासून ये आणि माझ्यासाठी गरमागरम जेवण बनव. शीतलने भांडी घासली आणि पुन्हा काकीजवळ जाऊन म्हणाली, मला माझ्या भावाला पाहायचं आहे. तेवढ्यात शीतलला अमोलच्या किंचाळण्याचा आवाज आला. श्रद्धाने त्याला तिचा ड्रेस इस्त्री करायला सांगितला होता. चुकून अमोलकडून तो ड्रेस जळाला म्हणून श्रद्धा अमोलच्या हातावर गरम इस्त्रीने चटके देत होती. शीतल धावत अमोलच्या आवाजाच्या दिशेने धावली आणि अमोलला मिठी मारत म्हणाली, श्रद्धा तुला वेळ लागला आहे का? तू हे काय करत आहेस? तू बाजूला हो. तुला माहित आहे का या मूर्खाने काय केलं आहे? माझा 10,000 रुपयांचा ड्रेस इस्त्रीने जाळून टाकला आहे. तू त्याला सोड, नाही तर या गरम इस्त्रीचे चटके मी तुला सुद्धा देईन. त्यावर शीतल रागाने म्हणाली, तुला जे काही करायचं असेल तर कर, पण मी माझ्या भावाला सोडणार नाही. शीतलचं असं बोलणं ऐकल्याबरोबर श्रद्धाने गरम इस्त्री शीतलच्या हातावर टेकवली. हाताला चटका लागल्याबरोबर शीतल जोरात किंचाळली. तरी देखील श्रद्धा थांबली नाही. तिला मदत म्हणून काकीने शीतलच्या एक कांशिलात मारली आणि म्हणाली, तुझ्या भावाला नीट काम करता येत नाही, मग त्याला शिक्षा मिळणार नाही तर अजून काय होणार? माझ्या मुलीचा एवढा महागातला ड्रेस त्यांनी खराब केला. त्याची ऐपत आहे का माझ्या मुलीला तसाच ड्रेस आणून द्यायची? तू त्याला सोडून बाजूला हो. त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला मिळू दे. तू पटकन किचन मध्ये जाऊन जेवण तयार कर. माझ्या मुलीला खूप भूक लागली आहे. तेवढ्यात मोठ्याने आवाज आला, थांबा, तुम्हा लोकांचा पापाचा घडा आता भरला आहे. असं म्हणत पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांना पाहून श्रद्धाने लगेच इस्त्री खाली टाकली आणि रडण्याचे नाटक करत म्हणाली, बरं झालं तुम्ही आलात, नाही तर हिने अमोलचा जीव घेतला असता. शीतलला वेळ लागला आहे. ती तिच्याच भावाला गरम इस्त्रीचे चटके देत होती. तिच्या सासरच्या लोकांनी हिला घरातून हाकलून लावली आहे. त्यामुळे तिचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. भावाला चटके देण्याच्या नादात तिने स्वतःच्या हाताला सुद्धा चटके दिले आहेत. आई आणि मी तिला हे कृत्य करण्यापासून थांबवत होतो, तर उलट म्हणते कशी, हा माझा भाऊ आहे, मी त्याच्या बरोबर काहीही करेन, तुम्ही मध्ये येऊ नका. साहेब तुम्ही हिला घेऊन जा, काही दिवस जेलमध्ये ठेवा, म्हणजे हिची अक्कल ठिकाण्यावर येईल. त्याच वेळी अचानकपणे आवाज घुमला, आता शीतलची नाही तर तुमची अक्कल ठिकाण्यावर आणण्याची वेळ आली आहे. असं म्हणत अजित जेव्हा समोर आला तेव्हा श्रद्धा आणि तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. साहेब या दोघी अमोलचा अमानुष छळ करत होत्या. लग्ना अगोदर त्यांनी शीतलचा सुद्धा खूप छळ केला आहे. शीतलच्या बाबांची सर्व संपत्ती अनंतरावांनी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. एवढं करून सुद्धा हे सर्वजण या बहीण भावाचा खूप छळ करत होते. पोलिसांनी अनंतरावांसह शीतलच्या काकीला आणि त्यांची मुलगी श्रद्धाला अटक केली. न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर शीतलच्या काकाकींनी आपण काय काय केले त्या सर्व वाईट कृत्याची न्यायाधीशांसमोर कबुली दिली. ते हेही म्हणाले की आमची मुलगी पूर्णपणे बिघडलेली आहे, तिच्यामुळेच आम्ही हे सर्व केलं, त्यामुळे आमच्यासोबत ती सुद्धा तेवढीच हे सर्व करण्याला कारणीभूत आहे. न्यायाधीशांनी सर्व पुरावे आणि आरोपीच्या कबूल जबाबदारीचा विचार करून तिघांनाही 7 वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली. सोबतच शीतलच्या बाबांची जी काही संपत्ती त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली होती ती सर्व संपत्ती शीतल आणि तिचा भाऊ अमोलच्या नावावर करून देण्याचे आदेश दिले. केसचा निकाल लागल्यानंतर शीतल आणि अजित अमोलला आपल्या बरोबर घेऊन गेले. शीतलचा भाऊ आता तिच्यासोबत तिच्या सासरी राहतो. भाऊ सोबत राहायला आल्यामुळे आता शीतलच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो. आपल्या बायकोच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहून अजितला सुद्धा खूप बरे वाटले. आज अजित आणि शीतल दोघेही सुख समाधानाने आपला संसार करत आहेत. हे करत असताना त्यांनी अमोलचा उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. आता त्याचे लग्न करून त्याला त्याचे स्वतःचे कुटुंब देण्याचा मानस शीतल आणि अजितच्या मनात आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, शीतलच्या भूतकाळाचा विचार करून तिला आणि तिच्या भावाला खंबीरपणे साथ देण्याचा निर्णय अजितने घेतला. हे योग्य केले का याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.